हाय गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. सो आता व्हिडिओ बनवायचा काही उद्देश नव्हता किंवा काही असं ठरवलं नव्हतं की मी व्हिडिओ बनवणार आहे. पण आता मी असंच यूट्यूबवर स्क्रोल करताना मला एक रेसिपी दिसली, पनीर ठेचा. आणि मला एका अरोराची रेसिपी आहे ती, आय गेस तिच्या रेस्टॉरंटमध्ये ती बनवलेली आहे आणि खूप लोकांनी सुद्धा ट्राय केलं आहे त्याच्यावर. आणि मला सुद्धा अशी क्रेविंग झाली थोडीशी पनीर ठेचा खायची आणि ऑफकोर्स स्पायसी. सो आणि तसं पण आईने आता मला सांगितलं की काहीतरी बनवून ठेव जेवायला. सो विचार करते की मी तेच बनवू आणि बनवते तर व्हिडिओ का नको बनवू. सो पटापट आपण टाईम न वेस्ट करता बनवून घेऊया ना. तर आई आली तर सांगेल की जेवण बनवायला सांगितलेलं तुला, व्हिडिओ बनवायला नाही सांगितलेलं. आता मी पटापट जे काही सामान साहित्य जे काय लागणार आहे पटापट इन्ग्रेडियंट्स सो ते पटापट काढून घेऊया. सगळ्यात आधी स्वच्छ हात धुवून घ्या आणि मग काय ते पुढची प्रोसेस करा. सो सगळ्यात आधी मी या मिरच्या काढून घेतलेल्या, पण मला असं वाटलेलं की त्या छोट्या मिरच्या असतात ना ज्या एकदम डार्क ग्रीन कलरच्या असतात त्या खूप जास्त तिखट असतात आणि असं देवाला वाटते की मी चांगलं बनावं. सो मला त्या मिरच्या भेटलेल्या आहेत ज्या छोट्या छोट्या बारीक आणि अशा हिरव्यागार असतात आणि ते खूप स्पायसी असतात. ठीक आहे, आणि मोस्टली ठेचाला त्याच यूज करतात. सो आपण या अशा रिप्लेस करून दुसऱ्या मिरच्या ठेवूया. आता मी सगळं सामान काढून तिने त्याच्यात सांगितलंय की तिने मिरची, शेंगदाणा किंवा हे सगळं हे आपण यूज करते, म्हणजे आम्ही ठेचा बनवतो तेव्हा यूज करतो. पण तिने कोथिंबीर सांगितली त्याच्यात, हे काहीतरी नवीन आहे. ओलापणा किंवा पनीरला चिटकायला आय गेस त्याच्याने यूज होईल. सो मी पटापट लसूण सोलून घेतली इथे. आता आमच्या मातोश्रींचा फोन होता, त्यांना थोडासा लेट होईल. सो आपल्याकडे जेवढं पनीर आहे आपण तेवढ्यात बनवून घेऊया आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. आजकाल मला खूप असं जेवण बनवायचं असं मास्टर शेफ अँड ऑल मी बघते, तेव्हा जरासं जास्त ताल आलाय. बट मला आवडतं जेवण बनवायला, पण डिपेंड्स ऑन माय मूड. माझा भाऊ जास्त चांगलं जेवण बनवतो माझ्यापेक्षा, आणि ज्यांनी खाल्लंय माझ्या भावाच्या हातचं त्यांनी कमेंट करा. सो मी इकडे अशी मिरची, हिरवी, लसूण आणि शेंगदाणे हे असं सगळं घेतलं आणि आता आपल्याला हे सगळं फ्राय करायचं आहे. आता आपण छोटासा फ्राय पॅन घेऊया, कारण आपल्याकडे आता पनीर जास्त नाहीये बनवायला. छोटासा फ्राय पॅन घ्यायचा आहे. मी धुवून घेते. सो आपला थोडासा फ्राय पॅन तापलेला आहे आणि एकदम थोडंसंच तेल घ्यायचं आहे. त्यात आधी आपण टाकणार आहे लसूण, त्याच्यानंतर आपण टाकायचे शेंगदाणे, कारण ते लवकर भाजले जाते आणि टाइम लागतो थोडा. आणि लास्टला मग मिरची टाकायची. तोपर्यंत आपण या मिरच्यांचे देठ काढून घेऊ. आणि चुकून पण हे बनवताना कोणीही डोळ्याला हात लावू नका. लावायचं आहे तर तुम्ही तुमच्या रिस्कवर लावा. आय थिंक सो या मिरच्या खूप जास्त तिखट आहेत. ही रेसिपी बघायला खूप सोपी वाटते, पण बनवायला थोडा टाइम जातोय आणि तो जाणारच, कारण टेस्ट. सो आपण ह्याच्यात आता ऍड करूया हिरवी मिरची, आणि त्याच्यात आपण ऍड करणार आहे भाजताना थोडंसं चवीनुसार मीठ. तुम्हाला नंतर पाहिजे तर तुम्ही नंतर सुद्धा ऍड करू शकता, पण
हे असं काहीसं दिसतंय. थोडंसं मिक्स करून घेते. आणि हे असं काहीसं दिसतंय. मिरची अजून थोडीशी भाजली गेली पाहिजे. आणि मी मीठ एकदाच टाकलं कारण मला वरून नंतर मीठ टाकायला बिलकुल आवडत नाहीये. सो म्हणून मस्त भाजून आणि आय थिंक सो आपले भाजून झालेलं आहे. असं गरम आहे नाही तर असं दाखवता ना खूप ठसका लागतो. असं काहीसं हे दिसतंय. सो हे थंड होईपर्यंत आपण कोथिंबीर निवडून घेऊया. आणि ॲक्च्युअलमध्ये मला खूप दिवसापासून ट्राय करायचं होतं बट आज फायनली मी करते. आपण ठेचा जो बनवतो तो काय बोलतात शेंगदाणे, त्याच्यामध्ये अजून खोबरं सुद्धा ऍड करतात काही काही लोक. त्याच्यानंतर लसूण, हे नॉर्मल आहे. पण कोथिंबीर पहिल्यांदा ऐकते मी. आय गेस ते कोथिंबीर वडीसारखं जे कवर असतो ना त्याच्यासारखं बनेल. दिसताना तर खूप टेम्पटिंग दिसतंय. सो ही अशी काहीशी मी कोथिंबीर काढून घेतली आहे. सो ही मी वॉश करते आणि मग पुढची प्रोसेस करते आपण. आता आपण जे हे भाजलेलं जे शेंगदाणे, मिरची, लसूण आहे आणि कोथिंबीर, हे जर तुम्हाला मिक्सरला लावून घ्यायचं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकता. पण त्याला ती ठेचावाली टेस्ट येणार नाही. मिक्सरमध्ये खूप ग्राइंड करून ते एकदम पातळ होऊन जाईल. सो आपण आता यूज करणार आहे खलबत्ता. आणि ज्याचा म्हणजे ठेचा बनवताना ओरिजिनली लोक गावी हेच यूज करतात. सो आपण सुद्धा हेच यूज करणार आहे. जरासं असं थोडं मध्ये मध्ये ते टेक्स्चर लागलं पाहिजे. सो चला दाखवते. सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकून घेऊ. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर. कोथिंबीरचे तुम्ही हे सुद्धा टाकू शकता असं त्या ह्याच्यामध्ये लिहिलंय बोलते काय बडबडते. व्हिडिओमध्ये होतं तिने सांगितलेलं. आणि त्याच्यानंतर आपण हे असं काहीसं दिसतंय छान असं. गाईज दिस इज नॉट इझी. जेवढं वाटलेलं खलबत्त्यामध्ये होईल तेवढं नाही इझी. 2000 years later. 2,000 years later. सो असा आपला ठेचा रेडी आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे फॉर टेस्ट. थोडा कुकरचा आवाज येतो, इग्नोर करा. ठेचा लावून घ्यायचा आहे. मी लावून घेते आणि मग तुम्हाला भेटते. हो हो हो. हे काय करायचं आता? असं खायचं? फ्राय करायचं. सो काही असे दिसत आहेत आपला पनीर ठेचा. सो आता पटापट फ्राय करूया, खूप भूक लागली आहे.
आता मी असा पनीर ठेचा, अरे गप ना, पनीर ठेचा असा बनवून रेडी झालाय. खूप जास्त मेहनत घेऊन, जेवढं यूट्यूबवर दाखवतात तेवढं इझी नसतं. सो असं आता आई टेस्ट करून सांगणार आहे. थोडासा ठेचा कमी पडलाय आम्हाला, बट ट्राय. आता आई टेस्ट करणार आहे. भरवायचं ते. भरवायचं का? चल खरं खरं सांग, खोटं नको सांग. छान मस्त, हा? एकदम छान. छान झालं. भाकरी आणि छान मस्त. खूप तिखट. थोडं स्पायसेस बनवणार आहे मी आणि आई खाणार. तर जेवढी ही रेसिपी यूट्यूबवर बघताना आपल्याला इझी वाटते तेवढी बिलकुल नाही आहे, बट एकदा तरी ट्राय करा. आणि जर तुम्हाला स्पायसी खायला आवडत असेल तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. थोडं गाईस, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.